जय मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज चालू आहेत आणि ग्रुप पण बनवलेला आहे म्हणजे मुदत वाढ संदर्भात आणि वय वाढ संदर्भात पण ग्रुप बनवलेला आहे. आता सर्वात पहिले लक्ष द्या, तुम्ही प्रत्येक विद्यार्थी एक युट्यूबरला कॉल करतायत की सर काही करा, आमच्यासाठी हे मुदत वाढ झाली पाहिजे. पण प्रिय मित्रांनो लक्ष द्या, आता या मुदत वाढ संदर्भात सर्वात मेन गोष्ट अशी आहे की आम्ही तर प्रयत्न करतोच आहे, मी तर भरपूर जणांना कॉल केलेले आहेत, पण त्यातनं त्यात तुम्ही आता आपल्याला एकमेव जे आहे जे आपल्या फॉलोअर्स मध्ये जो पण असेल, जे जरांगे पाटील साहेबच्या गावा शेजारी असतील, आता जिथं पण जरांगे पाटील साहेब असतील त्यांना जाऊन आणि अर्जंटमध्ये निवेदन त्यांना द्या. कारण ते एकमेव आहेत की ते आपले मुदतवाढ बद्दल लगेच डिसिजन होईल. कारण त्यांनी कॉल केला मंत्र्यांना तर लगेच मुदतवाढ होईल 2 दिवसासाठी. कारण की सर्वात पहिले हे फॉर्म कोणाचे बाकी राहिलेले आहेत, अदर कुठल्याच कास्टचे बाकी राहिलेले नाहीत. हे फॉर्म आहेत आज मराठा समाजाचे एससीबीसी हे प्रमाणपत्र लेट झाल्यामुळे. कारण की जो बराच असा काही भाग आहे तिकडे एससीबीसीचे प्रमाणपत्र भेटले नाही. विद्यार्थ्यांनी 15 दिवसपासून डॉक्युमेंट दिलेले होते, तरीही त्यांना एससीबी सर्टिफिकेट भेटले नाही. का की इलेक्शन ड्युटीमुळे कर्मचारी बिझी आहेत असं त्याला कारण सांगत होते आणि मग त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले गेलेले नाहीत. म्हणून तुम्ही कृपया करून आपल्या फॉलोअर्स मध्ये जोही फॉलोअर्स जरांगे पाटील साहेबांच्या जवळ राहत असेल, त्यांच्या गावाजवळ राहत असेल किंवा जरांगे पाटील कुठे सभा चालू असेल, कुठे मिटिंग असेल, कृपया करून तात्काळ तिथे जाऊन तिथे निवेदन देऊन त्यांना सांगा की साहेब यांनी मुदत जी संपून गेली आणि सर्टिफिकेट यांची चुकी आहे, आम्हाला सर्टिफिकेट भेटली नाही कारण हे कर्मचारी अभाव असं भरपूर इलेक्शनचं सांगत असल्यामुळे. म्हणून कृपया करून एकमेव त्या साहेबांपर्यंत पोहोचवा. कारण की तुम्ही जे बी युट्यूबर असतील, तुम्ही प्रत्येक युट्यूबरला कॉल करतायत की सर आम्हाला मदत करा, हे करा, नक्कीच मदत करतील ते. पण तुम्हीही तिथे जवळ 500 विद्यार्थी असतील, त्यांनी तिथे जाऊन तुम्ही त्या साहेबांना सांगा 1 मिनिटात ते कॉल करून लगेच मदत. कारण की तुम्ही सर्वांनी पाहिलं होता, मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट लाईव्ह सभामधून एक विद्यार्थी केला होता की या संदर्भात आमचे फॉर्म फिलिप होत नाहीये किंवा आम्हाला आता मुदत वाढून पाहिजे. त्यांनी सांगितलं हो तुमच्यासाठी मुदत वाढून भेटेल, पण ती मुदत वाढून भेटलेली नाही. आणि आजच्या पेपरमध्ये तुम्ही ते कार्टून बघत असणार, त्या पेपरमध्ये स्पष्ट दिलेलं आहे की 17,000 जागेसाठी 17 लाख प्लस फॉर्म आलेले आहेत महाराष्ट्रात. आणि वही तिथे सर्व दिलेलं शेड्यूल दिलेलं आहे की मैदानी चाचणी कधी चालू होईल. 20 मे नंतर मैदानी चाचणी चालू होणार आहे, 20 मे नंतर मैदानी चाचणी चालू होणार आहे असं त्यांनी सांगितलं. कारण की आचारसंहिता त्यांची संपते पहिल्या शेवटचा मेच्या शेवटच्या वीकच्या आसपास आचारसंहिता म्हणजे इलेक्शन संपतंय. म्हणून त्याच्या रिझल्टसाठी मग आम्ही पोलीस जे असतील भरतीच्या तयारीसाठी लागणार आहेत. मग आता हे सर्व झाले, फॉर्म पण डिक्लेअर झाले, म्हणजे साईटने डिक्लेअर पण करून दिलं किती अर्ज आले काय आले. मग आमचं मुदत वाढचं काय विद्यार्थ्यांचं. तर एकमेव कृपया करून मित्रांनो तुम्ही पटकन जरांगे साहेबांकडे निवेदन द्या आणि तेच आपला मुदतवाढ करू शकतात. आणि तुम्हालाही माहिती आहे आपले फॉलोअर्स किती पॉवरफुल आहेत. वनरक्षक भरतीच्या वेळेस रिझल्ट लागत नव्हता, आपले फॉलोअर्सने मंत्र्यांना कॉल करून त्यांना खूप सांगून आपला रिझल्ट पण लागला आणि ती भरती पण सुरू झाली. यासाठी फक्त एकमेव माझं ऐका आणि जरांगे पाटील साहेबांना कॉल डायरेक्ट जाऊन स्वतः भेटून निवेदन आणि त्यांना लक्षात आणून द्या, निदर्शनात आणून द्या की आपली मुदत संपलेली आणि आपल्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट भेटल्या नसल्यामुळे ही फॉर्म भरतीपासून वंचित होत आहेत. कारण की सर्वात पहिले बाकीचे विद्यार्थी तुम्ही आता म्हणू नका मुदत वाढ झाली मग परत फॉर्म वाढतील. हे फक्त आहे एससीबीसी साठी आणि वयवाढी संदर्भात ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी साईट ओपन झाली पाहिजे, बाकीच्यांसाठी नाही. हा जो मुद्दा आहे त्यांच्यासाठीच आहे. म्हणून प्रिय मित्रांनो पटकन हा व्हिडिओ किंवा तिकडच्या आपल्या फॉलोअर्स पर्यंत पोहोचवा आणि ही मुदतवाढ करा. मित्रांनो काही डाऊट असतील तर कमेंट करा नक्कीच. आणि मी तर माझे प्रयत्न करणार आहे. इथे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत शिवसेनेचे आणि ते सध्या खासदारकीच्या याच्यामध्ये पण आहेत, त्यांना पण मी आज जाऊन भेटणार आहे की सर तुम्ही मुख्यमंत्र्यांना कॉल करा आणि असं सांगा की ह्या गोष्टी अजून सर्टिफिकेट भेटले नसल्यामुळे विद्यार्थी या फॉर्म पासून वंचित होते. म्हणून काही असेल डाऊट तर कमेंट करा. आणि ते फॉर्मचं 17 लाख जरी फॉर्म आले, बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणून मेरिट जास्त लागेल, मेरिट जास्त लागेल. मेरिटचा विचार करू नको दादा, 17चे 34 लाख बी आले तरी चालतील, पण या 17 लाखात असे आहेत की एका विद्यार्थ्याचे 4 फॉर्म आहेत, सिंगल डबल नसताना पण. कारण की त्याला चान्स होते, एक त्याला सीपीचा चान्स होता, एक ड्रायव्हरचा चान्स होता, एक एसआरपीएफचा चान्स होता, एक जेल पोलीसचा चान्स होता, असे 4 चान्स. आणि एक बॅट्समनचा 5 फॉर्म भरू शकत होता एक विद्यार्थी. म्हणून हा आकडा 17 लाखापर्यंत पोहोचलेला आहे. ऍक्च्युअल तेवढे मुलं नाही आहेत, म्हणून ते मेरिटचं टेन्शन घेऊ नका. सर्वात पहिले हे मुदतवाढ आणि वयवाढ संदर्भात हे लवकरात लवकर झाली पाहिजे आणि आपला हे निवेदन आणि लवकरच आपल्यासाठी साईट चालू झाली पाहिजे. हा प्रयत्न आपला सर्वात पहिले मेन असणार आहे. म्हणून परत सांगतो मित्रांनो कमेंट करा आणि
जेवढ्या मित्रांना व्हिडिओ पाठवायचा असेल त्यांना सांगा की हा पाटील साहेबांपर्यंत व्हिडिओ पोचवा किंवा पाटील साहेबांपर्यंत निवेदन पोचवा। भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो। जय हिंद।